आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल। शासनाने दिलेल्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा भाजपच्या संदीप भोंडवेंचा आरोप। यात संस्थेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध मोहोळ अशी लढत। क्रीडा मंत्री कोकाटे ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत दबाव आणतायत। आमदार संदीप जोशींचा आरोप। क्रीडा मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा आमदार संदीप जोशींची मागणी। तर क्रीडा मंत्र्यांकडून खेळाडूंवर कोणताही दबाव नाही, मोहोळ जोशी यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर। फडणवीस बिहार निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार। उद्या मुख्यमंत्र्यांच्या बिहारमध्ये जवळपास 6 ते 7 प्रचार सभा पार पडणार। टांगाफलटी आणि घोडेफरार सुनील तटकरे यांच्यावर भरत गोगावले यांची टीका। राज्यात सुनील तटकरेंना आम्ही निवडून आणलं, पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही। गोगावले तटकरेंवर संतापले, तर येत्या निवडणुकीत प्रत्येक हिशोब चुकता करणार, महेंद्र दळवींचा इशारा। ज्यांचा डीएनए विकृत मनोवृत्तीशी जोडलेला अशांबद्दल बोलणार नाही, महेंद्र दळवींच्या प्रश्नावरून सुनील तटकरेंचा पलटवार। रायगडच्या रोह्याच्या विकासावरून दळवींची तटकरेंवर टीका। मी 52 कॅरेटचं सोनं रोह्यामधील कार्यक्रमात सुनील तटकरेंचा विरोधकांना टोला। इथे बसलेले तज्ज्ञ ओळखतात कशात भेसळ आहे, भेसळ असलेल्यांना ते बोलवत नाहीत, सुनील तटकरेंचं वक्तव्य। सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा कार्यकारी अध्यक्ष काका कुडाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमदारांना खुश करण्यासाठी सरकारी निधीचा वापर। बाबाजानी दुर्राणी यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। शेतकरी कर्जमाफीसाठी मात्र सरकार उदार मनानं निधी देत नाही, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची प्रतिक्रिया। मुकादम शिवाजी गरकळ यांच्यावर दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर। फलटण पोलीस आणि खासगी पैलवानांनी दमदाटी केली। बाळू सानप नावाच्या पोलिसानं सुनेला मारहाण केली, शिवाजी गरकळ यांची माहिती।